रोम रोम भाइयों, रुको जरा। शाबाश बेटा, खत्म। गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाइस कामाला आले आपल्या सोबत निर्भय भाई आणि ऋषी भाई पण आले कामाला. 2 जण जॉईन झाले. आपला आद्या पण आले कामाला. सगळी आम्ही एकत्र आता सगळा आमचा ग्रुप जॉईन झाले कामाला पद्धतशीर. आता बघू दे यांचा पहिला दिवस आहे. जमला काम तर करतील नाही तर मग आराम करतील. बघू काय. आता तर अजून चावे भेटले ना मला. इथं पाठवले गोल्डाऊनला 1 साचे. आज बघा आपली पोरा काम करताना लागली. हा तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहीन ग. सोडून दिली आता जस्ट. तू मला आता फरक पडत रे. निर्भय भाई आपला फुल काम करता. वाटलं निर्भय कामला काय फुल काम करता पण ते आपला ऐकत ना काम करला. तुझ्या सोबत गाईज रास माझ्या करू आता आम्ही. आपला ग्रुप सगळा एकत्र आलेला आता. उद्या सेंडियल सेंडी पण लिहिलं उद्या. गोण्या उठा. गोल्या उठा. गोल्याला काहीच उचलायचं. काही आरामशी काम आहे. कुणाला कामाला लागायचं सांगा. 15-20 पोरांची गरज आहे. काय जात आम्ही जेवण घेऊन झाले. ऋषी भाई फुल टेन्शन मध्ये. ऋषी काय कर माहिती का आता कामाला नाही तर 3 महिने काम कर ना. हप्ते BMW कार हा का. लॅम्बोर्गिनी घ्यायचे. निर्भय तुला कुठली घ्यायचे. मी डिपेंडर वाटतो. किती महिने काम करून घेतो हप्ते. पुढच्या वेळेला लगेच पगार झाला ना लगेच डाऊन पेमेंट करतो तो. पुढचा हप्ता साहेब तू काय करणार आहे. काय नाही येणार मी. तू काय घे माहिती का. लगीन करायचे. हा लगीन करायचं. एक महिना काम करायचं लगीन करायचं. सगळं पैसा वसूल. काय पाहिजे मला. टाकला असं लगीन. तुझं लगीन इथंच. उभा राहू दे. उभा कर. उभा कर. तारी को निभाना किरदार है उसका. या गाडीला पळतो आम्ही. गाडी घेऊन कटालो. द्या 1 दिवसाचा पगार द्या सगळे. लगे घरी वाघ वाट वाट 500 ते लगे घरी जाऊ. चल हे वाट वाट 14 जण. ऋषी 500 ते घरी. 500 ते 10 रुपये लगे मी घरी येतो. 500 चालत हा चालत हा चालत. पोरा कुत्र्यात का काम केले. पोरा बोलतो मी उद्याच येणार काय मला. तरी पण बघू दे उद्याच याल का नक्की. या ढगडक टकडक ढगडक टकडक ढगडक टकडक. बघा साल्ट्या निघल्या. आद्या भाईचा पुला आराम होता. आद्या तुला काय काम केलं तुम्ही. नाही डायरेक्ट डायरेक्ट झोपला होता भाई. बसून होता झोपलेलो बाबा. चला चला आमची सुट्टी झाली आता. चला तिथं चल ना. कुठं जायचं. राडाकारला कुठं जायचं आता. राडावला पोरांना ऐकणार. उद्या अजून जॉईन होता. तू पहिले चावू लागला टाका केल ती निघून. भांडलं चांगलं होती अंगावर एकमेकांचे. चला चला पोपिडा घेऊन घरी चालला. पोपिडा. तो गाईज आता आलो घरी ना. रात्र पण झालेली फुल. जिमला नाही गेलो आहे. डायरेक्ट आले डोंगरावर. बघू शकता व्ह्यू बघा डोंगरावली. कधी कधी येतो गायची तर जाम इच्छा होतो डोंगरावर यायचे. ते येतो. काल पण आलो तुम्ही. काल घालची गेलतो वाटतं दुपारी. बघितलं असेल कालचा ब्लॉग. तो कालचीच गेलतो धारनवली. तो वरती आल्यावर आणि मच्छर पण घायला लागलं. कुत्र्याला तर जायला लागेल खालती. हा एकदम सुंदर असा व्ह्यू. वलवाली पनवेल बिनवेल सगळं दिसतं इथून. डायरेक्ट कसं काही एरोप्लेन बसल्या विमानात चाललं कुठं असा व्ह्यू दिसतो काय एकदम वर्षी. एकदम बसल्यावर कांतरीला. नो टेन्शन. चाललो आता घरी. चला बाय बाय गाईज. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग बघा गाईज. काहीच थांबा आपला आशिष भाईने फोन केला तर येते काय आपल्याला घ्यायला. पनवेलला जायचे. घाम फुटला काय चालती उतरलो. नंतर आशिष भाईचा फोन आला. थांब बोलतो पनवेलला जायचं होतं आपल्याला. आता येतो तो. बघू काय काम आहे. काही आशिष भाईच्या साठी आले होते विजय सेलला. एकदम भंगार सेल आहे. विजय सेल काय कामाचा ना काही. इथं येऊ पण नका चुकुंब. भंगार येऊ. विजय सेल आले माझे कंप्लीट केलं तरी जमल. पण तुमचा ब्रँड भंगार आहे. भंगार
काही कामाचं ना तुम्ही. काहीच मी विजय सेलला मोबाईल घ्यायला आलतो, मला दिला नाही काढून, माझ्या लक्ष नाही दिला. फुकटपणा मागम भरला मोबाईल मध्ये. आता आला विजय सेलला, अशीच व्हायला टीव्ही बघायचे. विजय सेल भंगार जागा काय इथं पब्लिक येतं निश्चित मारायला. लोक काही कामाची ठेवले नाही. कुठले आवडतं काय तुम्हाला, ही का ही?